नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांना फास्ट इंग्रजी बोलायला आणि वाचायला कसं शिकवू शकता. तर त्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला मुलांना शिकवाव्या लागणार आहेत, त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुलांना फास्ट इंग्लिश वाचायला जर तुम्हाला शिकवायचं असेल किंवा फास्ट इंग्लिश बोलायला शिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर मुलांना काही बेसिक गोष्टी सांगायच्या आहेत, जसं की सब्जेक्ट्स. मुलांना जर वाक्य बोलायचे असतील तर त्यासाठी मुलांना काही सब्जेक्ट्स माहिती असणं आवश्यक आहे, जसं की आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, यू म्हणजे तू आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी. यू म्हणजे तुम्ही, यू म्हणजे तू सुद्धा होता आणि तुम्ही सुद्धा होतं. अनेकवचनीमध्ये तू किंवा तुम्ही हे बोलण्यासाठी दोन्हीसाठी यूज वापरलं जातं. वी म्हणजे आपण आणि दे म्हणजे ते. तर हे आहेत सब्जेक्ट, हे मुलांना माहिती असले पाहिजेत. आता यानंतर ज्यावेळी मुलांना फास्ट इंग्लिश वाचायचं आहे त्यावेळी सब्जेक्ट्स नंतर मुलांना माहिती असले पाहिजेत, ते म्हणजे हेल्पिंग वर्ब्स. तर ते कोणते कोणते आहेत? एम म्हणजे आहे, इज म्हणजे सुद्धा आहे, आर म्हणजे आहेत, वॉज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते. तर वॉज हा एक वचनासाठी वापरला जातो, वेअर हे अनेक वचनासाठी वापरलं जातं. हॅव म्हणजे आहे, हॅज आहे, हॅड होते, विल बी म्हणजे असेन आणि विल हॅव म्हणजे सुद्धा असेन. तर हे आहे बेसिक माहिती. यानंतर मुलांना साईट वर्ड सुद्धा माहिती असले पाहिजेत, जे की आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेले आहेत. 2 अक्षरी साईट वर्ड, 3 अक्षरी साईट वर्ड, 4 अक्षरी, जे काही असतील ते सगळे मुलांना वाचता आले पाहिजेत, तरच मुलं फास्ट इंग्लिश वाचू शकतात. आता ज्यावेळी तुम्ही मुलांना हे सब्जेक्ट्स आणि हेल्पिंग वर्ब्स यांची माहिती करून देणार आहात, त्यानंतर तुम्हाला मुलांना हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे की या सब्जेक्टसोबत कोणते हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात किंवा कोणत्या हेल्पिंग वर्ब सोबत कोणते सब्जेक्ट वापरले जातात, हे मुलांना तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण यातील काही सिंग्युलर म्हणजे एकवचनी आहेत तर काही अनेक वचने आहेत. मग एकवचनी सब्जेक्ट सोबत कोणते हेल्पिंग वर्ब्स वापरायचे ते आता पाहूयात आपण. तर इथं मी लिहून घेतलेलं आहे की आय सोबत नेहमी एम हे हेल्पिंग वर्ब वापरलं जातं. त्यानंतर इज कधी वापरलं जातं तर ही, शी आणि इट, ही, शी आणि इट यांच्यासोबत इज वापरलं जातं. आर कधी वापरलं जातं? यू, वी आणि दे. म्हणजे आर हे स्वतः अनेक वचने आहे म्हणून ते अनेक वचनी सब्जेक्ट सोबतच वापरलं जातं. वॉज, आता वॉज काय आहे? वॉज कशासोबत वापरलं जातं? आय, ही, शी आणि इट. तर हे भूतकाळी म्हणजे वाक्य जर आपल्याला भूतकाळी बनवायचं असेल तर त्यावेळी वॉज वापरलं जातं. वेअर कधी वापरलं जातं? तर यू, वी आणि दे अनेक वचनी सब्जेक्ट सोबत किंवा अनेक वचनी कर्त्यांसोबत वेअर वापरलं जातं. ज्यावेळी आपल्याला अनेक वचनी पण भूतकाळी वाक्य बोलायचं असेल त्यावेळी वेअर, आणि जर अनेक वचनी पण वर्तमानकाळी वाक्य बोलायचं असेल तर आर. आणि विल बी हे सगळ्यांसोबत कॉमनली वापरलं जातं. त्यानंतर हॅवचे रूप पाहूयात आपण कधी वापरली जातात. तर हॅव कशासोबत वापरलं जातं? आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. आय हे अनेक वचनी कर्त्यांसोबत वापरलं जातं, त्याला फक्त अपवाद आहे आय. आणि हॅज हे एकवचनी कर्त्यांसोबत जसं की ही, शी आणि इट यांच्यासोबत वापरलं जातं. आणि हॅड या सगळ्यांसोबत. हॅड हे हॅजचं भूतकाळी रूप आहे. ज्यावेळी तुम्हाला भूतकाळी गोष्ट बोलायची असेल त्यावेळी हॅड वापरलं जातं. मग आता आपण हे समजून घेऊयात की वॉज, वेअर हे सुद्धा भूतकाळी रूप आहेत आणि हॅड हे सुद्धा भूतकाळी रूप आहे, किंवा हॅव, हॅज हे वर्तमानकाळी रूप आहेत आणि एम, इज, आर ही सुद्धा वर्तमानकाळी रूप आहेत. तर मग ही वापरायची कधी? ही वेगवेगळी का वापरायची? तर ज्यावेळी एखादी गोष्ट फक्त आहे असं तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळी तुम्ही एम, इज, आर यापैकी एखादं रूप वापरायचं आहे. आणि होते हे सांगायचं असेल तर वॉज, वेअर वापरायचं आहे. पण एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी तुम्ही हॅव किंवा हॅज वापरायचं आहे. आता यांचा वाक्यात उपयोग कसा करू शकतो आपण? तर या पद्धतीने तुम्ही छोटी छोटी वाक्य बनवून घेऊ शकता, जसं की आय एम म्हणजे मी आहे. आयचा अर्थ होतो मी, आपण पाहिलेलंच आहे की आयचा अर्थ काय होतो? मी. आणि एमचा अर्थ काय होतो? आहे. म्हणून यापासून वाक्य कसं बनवू शकतो आपण छोटं? आय एम मी आहे. आय वॉज
मी होतो. आय हॅव, माझ्याकडे आहे, एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी आय हॅव वापरायचं आहे. आणि मग आय हॅड कधी वापरायचं आहे? माझ्याकडे होते. हॅड हा भूतकाळ आहे हॅवचा, म्हणून होते. आलं लक्षात तुमच्या की मी आहे, मी आहे. आता आय ॲम, आता यापासून आपण पूर्ण वाक्य कसं बनवायचं ते सुद्धा व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. आधी फक्त बेसिक ही वाक्य तुम्ही मुलांना शिकवायची आहेत. आय ॲम, आय वॉज, आय हॅव, आय हॅड. त्यानंतर तुम्हाला पुढे काय सांगायचं आहे तो वाक्याचा एक्स्ट्रा पार्ट होतो, तो तुम्ही नंतर मुलांना शिकवू शकता. त्यानंतर ही कशासोबत वापरायचं? तर ही इज, ही सोबत नेहमी इज येतं, कारण ही हे एकवचनी कर्ता आहे आणि त्याच्यासोबत एकवचनीच हेल्पिंग वर्ब वापरायचं असतं. ही इज, ही इज म्हणजे तो आहे. ही वॉज, तो होता. ही हॅज, त्याच्याकडे आहे. आणि ही हॅड, त्याच्याकडे होते. नेक्स्ट शी म्हणजे ती. तर शी इज, शी सोबत सुद्धा, शी हे एकवचनी करता आहे म्हणून त्याच्यासोबत एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत. शी इज, ती आहे. शी वॉज, ती होती. शी हॅज, तिच्याकडे आहे. शी हॅड, तिच्याकडे होते. या पद्धतीने छोटी छोटी वाक्य तुम्ही मुलांकडून बनवून घ्यायचे आहेत. आता आहे यू हा अनेकवचनासाठी सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणण्यासाठी सुद्धा यू वापरला जातो किंवा तू म्हणण्यासाठी सुद्धा आपण यूज वापरत असतो. पण मग ज्यावेळी त्याच्यासोबत सहाय्यकारी क्रियापद वापरायचं त्यावेळी आपण कोणतं वापरणार? तर ते नेहमी अनेकवचनीच वापरायचं आहे, कारण आपण रिस्पेक्टफुलीच बोलत असतो. यू म्हणजे तू जरी म्हणत असेल आपण तरी यू सोबत यू इज किंवा यू ॲम असं येत नाही, हे चुकीचं आहे. यू सोबत एकवचनी म्हणजे तुम्ही एखाद्या लहान व्यक्तीला जरी तू हे का केलंस असं विचारत असाल तरी सुद्धा यू सोबत नेहमी आरच वापरायचा. हा एक रूल लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आता यू पासून छोटी छोटी वाक्य कशी बनवू शकतो आपण? यू आर म्हणजे तुम्ही आहात किंवा तू आहे, पण आपण तुम्हीच घेऊयात. यू वेअर, तुम्ही होतात. यू हॅव, तुझ्याकडे आहे. यू हॅड, तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे होते. तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे होते. तर यू हे अनेकवचनी कर्त्यासोबत यू सोबत नेहमी अनेकवचनीच क्रियापद वापरायचे आहेत. नेक्स्ट आहे वी म्हणजे आम्ही. वी आर म्हणजे आम्ही आहोत. वी वेअर, आम्ही होतो. वी हॅव, आमच्याकडे आहे. वी हॅड, आमच्याकडे होते. दे म्हणजे काय? तर दे म्हणजे ते. आता दे हे सुद्धा अनेकवचनी कर्ता आहे म्हणून त्याच्यासोबत येणारे क्रियापद हे सुद्धा अनेकवचनीच असणार आहे. दे आर, ते आहेत. दे वेअर, ते होते. दे हॅव, त्यांच्याकडे आहे. दे हॅड, त्यांच्याकडे होते. तर या पद्धतीने तुम्ही मुलांकडून बेसिक वाक्य बनवून घ्यायचे आहेत. पाठ करण्यापेक्षा तुम्ही ती बनवून घ्या. फक्त तुम्हाला सब्जेक्ट्स आणि सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब्स मुलांकडून पाठ करून घ्यायचे आहेत किंवा मुलांच्या लक्षात राहण्यासाठी मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे आहे. ते लक्षात राहिल्यानंतर मुलं, आता इथं आपण हे प्रोनाउन्स यूज केले, ही, शी, इट, दे, वी, यू या पद्धतीचे. मग आता त्याऐवजी आपण नाव टाकून काही वाक्य बनवून पाहूयात. तर आता बघा, नाव घेतलेलं आहे. राधा इज म्हणजे शी इज. राधा म्हणजे कोणाही मुलगी आहे म्हणजे आपण इथं शी इज असं सुद्धा म्हणू शकतो, पण आपण काय केलेलं आहे? राधा इज म्हणजे राधा आहे. राधा वॉज, राधा होती. राधा हॅज, राधाकडे आहे. या पद्धतीची वाक्य तुम्ही मुलांकडून बनवून घ्यायची आहेत. इंग्लिशमध्ये बऱ्यापैकी या पद्धतीचीच वाक्य 40 ते 50% या पद्धतीचीच वाक्य बनतात. तुम्ही जर याची प्रॅक्टिस मुलांकडून करून घेतली तर नक्कीच 50% प्रॅक्टिस तुमची मुलांकडून करून घेऊन झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. नेक्स्ट राम इज. राम हे काय आहे? रामसाठी आपण कोणतं वापरणार? सब्जेक्ट वापरायचा म्हटलं तर ही इज याऐवजी राम इज. राम वॉज, राम हॅज. अ कॅट इज, अ कॅट वॉज. आता कॅटसाठी आपण काय वापरणार आहोत? तर इट हे आपण पाहिलेलंच आहे की इट हे कधी वापरतात? तर इट हे ज्यावेळी निर्जीव एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं असेल, तो दरवाजा, ती खुर्ची या पद्धतीने अशा निर्जीव वस्तूंबद्दल जर बोलायचं असेल तर त्यावेळी इट वापरतात. किंवा आपल्याला जर लिंग माहिती नसेल म्हणजे आपण एखादं मांजर पाहिलं तर आपल्याला माहिती नाहीये की ते मांजर पुरुष आहे की स्त्री, म्हणजे स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी, म्हणून मांजर यासाठी सुद्धा आपण इट वापरू शकतो. मांजर असेल, कुत्रा असेल, एखादा प्राणी
तर आपल्याला त्याचं लिंग सांगता येत नाही म्हणून आपण त्याला इट वापरायचं आहे. मग इट इज असं सुद्धा म्हणू शकतो किंवा अ कॅट इज, अ कॅट वॉज, अ कॅट हॅज. हे झालं एकवचनी करता. आता बर्ड्स आर, तर बर्ड्स म्हणजे खूप सारे पक्षी असतील तर बर्ड्स आर, बर्ड्स वेअर, बर्ड्स हॅव. या पद्धतीने तुम्ही मुलांना लहान लहान वाक्य बनवायला सांगायचे आहेत. आता आपण बघू शकतो की यापासून आपण थोडीशी मोठी वाक्य मुलांना कशी शिकवू शकतो. आय ॲम गोइंग टू पार्क हे वाक्य बनवलेलं आहे. म्हणजे आय ॲम गोइंग टू पार्क, मी पार्कमध्ये चाललो आहे. तर बेसिक वाक्य काय आहे, आय ॲम आणि हा पुढचा एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपण काहीही सांगू शकतो. आता आय हॅवचं सेंटेन्स आहे. आय हॅव ए पेन, आय हॅव ए पेन, माझ्याकडे एक पेन आहे. शी इज अ प्लेइंग, ती खेळत आहे. शी हॅज अ डॉल, तिच्याकडे डॉल आहे. या पद्धतीने बघा आता तुम्ही बघू शकता की शी इज प्लेइंग म्हणजे शी इज हे वाक्य आपण बनवलेलं आहे. इथं आपण हे वाक्य बनवलेलं आहे. शी इज ती आहे. काय, ती आहे काय, खेळत. प्लेइंग म्हणजे खेळत. शी हॅज अ डॉल, शी हॅज आपण हे सुद्धा वाक्य बनवलेलं आहे. शी हॅज तिच्याकडे आहे काय, ए डॉल. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना लहान लहान वाक्य बनवायला शिकू शकता. आणि तुम्ही जर ही बेसिक वाक्य मुलांकडून पाठ करून घेतली ना तर मुलं ही वाक्य सहज वाचू शकतात. किंवा हे समजा आता हे जे काही शब्द आहेत ते साईट वर्ड्समध्ये सुद्धा यातले काही शब्द येतात. साईट वर्डची सुद्धा तुम्ही मुलांची साईड बाय साईड प्रॅक्टिस घेत राहायची आहे. ही इज म्हणजे तो आहे. ही इजचा अर्थ काय होतो, तो आहे. पुढे काय आहे, 5 years old म्हणजे 5 वर्षांचा तो आहे. तो 5 वर्षांचा आहे. ही हॅज अ कार, ही हॅज म्हणजे काय, त्याच्याकडे आहे काय, ए कार. तर या पद्धतीने मुलं फक्त वाचायलाच नाही तर जे काही वाचतात त्याचा अर्थ सुद्धा त्यांना समजायला मदत होणार आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.